तलाठी आणि महसूल सहाय्यक या दोघांपैकी बेस्ट पोस्ट कोणती? दोन्हीही महसूल आणि वन विभाग याच्या अंतर्गत येतात. दोघांची एमपीएससी गट क 2026 मध्ये जाहिरात आलेली आहे. तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे की तुम्हाला तलाठी पाहिजे आहे की महसूल सहाय्यक पाहिजे. पण याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे. त्याच्यासाठी पात्रता काय लागते, त्याच्यानंतर पगारचा डिफरन्स किती आहे दोघांमध्ये, सारखा पगार आहे का, कोणाचा पगार जास्त आहे कोणाचा कमी, कोणाला प्रमोशनची जास्त संधी आहे, मोठ्या पदावर संधी आहे, आणि दोघांची पोस्टिंग नेमकी कुठे होते, कामाचं स्वरूप काय आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा युट्यूबवर हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. खूप मेहनत लागते अशा पद्धतीच्या व्हिडिओसाठी. फक्त एक विनंती असेल की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ते कमेंटमध्ये नक्की करत चला. बघा नुकतीच यांची जाहिरात आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल तलाठीची पण जाहिरात आलेली आहे. तलाठी हे महसूल आणि वन विभाग अंतर्गतचं पद आहे. ग्राम महसूल अधिकारी तलाठी 1539 जागा ज्या आहेत तर ते याच्या इथं आलेल्या आहेत. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला एमपीएससी ची प्रोफाईल क्रिएट करून फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे. प्रत्येकाने फॉर्म भरून द्या. येणाऱ्या कालावधीत आणखी जागा ज्या आहेत तर त्या येणार आहेत. आणि याच तलाठीची आणि महसूल सहाय्यक या दोन्ही पदांची तयारी करण्यासाठी मित्रांनो एक परिपूर्ण बॅच, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी, हे सर्व मिळणार आहे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकतात. हे सर्व 2999 मध्ये. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, प्रत्येक बॅच मध्ये असतात. दोन असे महत्वाचे फीचर्स जे फक्त इग्नाइट अकॅडमी सध्या देते ते म्हणजे 5 ऑफलाईन टेस्ट, ज्या टेस्ट फक्त आपल्या सेंटरवर नाही तर तुमच्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आपण डायरेक्टली कॉलेज सारखं एकदम प्रॉपर जसं एमपीएससी आयोजित करते तसं आयोजित करणार आहोत. स्टेट टॉपर पण आपण त्याच्यातून काढणार आहोत. म्हणून अशा या 5 ऑफलाईन टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. सोबतच तुम्ही प्रिंट करू शकणार अशा नोट्स ज्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे माहिती देतोच ते देखील तुम्हाला इथं भेटणार आहे. आता महसूल सहाय्यक हे पद नेमकं कोणतं आहे, कारण की जाहिरातीमध्ये तर म्हटलेलं नाही मित्रांनो. 20 ऑगस्ट 2020 चा हा एक महसूल आणि वन विभागाचा जी आर आहे. त्याच्या अंतर्गत त्यांनी काय सांगण्यात आलेलं आहे की महसूल विभाग अंतर्गत जे काही लिपिक नावाचं पद आहे गटकच, त्याचं नाव महसूल सहाय्यक राहील. म्हणून उमेदवार काय करता माहितीये का, आता गावावर कोणी पास झाला ना, 2023 ची जी गँग पास झाली, 7000 पद होते त्यावेळी, तर त्या सगळ्यांनी काय केलं माहितीये का, की आता कसं आहे लिपिक लावलं तर ते गाव लेवलला कोणी सिरियसली घेणार नाही. मग त्यांनी असं लावलं की महसूल सहाय्यक पदी यांची निवड झाली. ऍक्च्युली ते वेगळ्या डिपार्टमेंटला होते तरी पण त्यांनी महसूल सहाय्यक लावून घेतलं. मग महसूल सहाय्यक नेमका म्हणण्याचा अधिकार कोणाला असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून कोणी महसूल सहाय्यक लावलं तर समजून घ्यायचं की तो लिपिक ही परीक्षा पास झालेला आहे एमपीएससी गटकची. लक्षात घ्या. कोणते कोणते बघा, जिल्हाधिकारी जे कार्यालय असतात जेवढेही बघा, मुंबई एवढी, आता या सगळ्या कार्यालयांसाठी जाहिरात आलेली आहे सध्या. तर या सर्व कार्यालय जे आहेत तर त्या अंतर्गत येतात. आता नेमकी पदभरती किती जागांसाठी होणार आहे? तलाठीची 1539 पद आहेत. किती? 1539 पद आहेत. आणि जर आपण याची पाहिली महसूल सहाय्यकची तर वेगवेगळे जिल्हाधिकारी कार्यालय आलेत. हे वेगवेगळे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत. मी यांचा थोडासा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे आणि याचा एक प्रॉपर टेबल मी जे आहेत तर तो तुम्हाला आता इथं देतो. याच्यामध्ये बघा, जिल्हाधिकारी कार्यालय दिलेले एकूण पदे, जिल्हाधिकारी कार्यालय एकूण पदे टोटल 452 पद ही मूळ जाहिरातीमध्ये आहेत आणि आणखी याच्यात वाढ झालेली आहे. बघा, जसं की इथं जर पाहिलं जालन्याला 22 जागा आहेत, नाशिकला 26 जागा आहेत. मग याच्यामध्ये जे काही लिपिक आहेत ते महसूल सहाय्यकच आहेत मित्रांनो. त्यांना महसूल सहाय्यक म्हणूनच जॉईनिंग नंतर संबोधण्यात येईल. ते गावात बॅनर लावताना महसूल सहाय्यकचं बॅनर लावण्याचा अधिकार यांना आहे. बाकी समजा एक कोणी परिवहन मध्ये झालं लिपिक, कोणी कृषी मध्ये झालं, ते स्वतःला महसूल सहाय्यक म्हणू शकत नाही, ते महसूल सहाय्यक मध्ये येत नाही. आता आणखी महसूल सहाय्यकच्या जागा आल्यात बघा. महसूल आणि वन विभागांतर्गत बघा, लिपिक टंकलेखन 69 जागा, इथं बघा 480 जागा. बघा या 480 जागा म्हणजे जागांमध्ये आणखी वाढ जी आहे तर ती झालेली आहे. येणाऱ्या कालावधीत याची जेव्हा डिटेल रिपोर्ट आपल्याकडे येईल त्यावेळी आपल्याला कळेल की महसूलच्या कोणत्या कोणत्या इथं जागा आहेत. महसूल सहाय्यक जो असतो ना तर त्याची पोस्टिंग कुठे असते? पोस्टिंग आता पोस्टिंग सिंपल आहे. तुम्हाला कुठे पोस्टिंग भेटेल याची बघा. तुम्ही जर मुंबईमध्ये पास झाला तर मुंबई कार्यालय बघा, इथं मुंबई उपनगर या ऑफिसमध्ये तुम्हाला ड्युटी मिळेल. आणि याचा फायदा असा असतो मित्रांनो, तलाठीला ग्रामीण लेवलला ड्युटी असते, परंतु जर तुम्ही या महसूल सहाय्यक झाले तर तुमची ड्युटी शक्यतो बघा शहराच्या ठिकाणीच. बघा शहराच्या ठिकाणी बघा, धुळे जिल्हाधिकारी कार्यालय झालं, हे जिल्हाधिकारी कार्यालय धुळे शहरातच असेल आणि धुळे शहराचं एकदम प्राईम लोकेशनला असेल. मग तिथं तुम्हाला जॉब करायची संधी मिळते. म्हणजे मुलांचं शिक्षण वगैरे, राहणं, फ्लॅट वगैरे सगळं काही तुमचं शहरात जे आहे तर ते होऊ शकतं.
आता महसूल सहाय्यकचं बघा, जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, उपविभागीय अधिकारी, प्रांत ऑफिसर असतात आणि तहसीलदार कार्यालय असतात. बघा, जे कलेक्टर ऑफिस असतं ना जिल्ह्याचं, त्याच्यामध्ये हे तिन्ही पण असतात बरं का. इव्हन तो तलाठीचं पण कार्यालय असतं तिथंच कधी कधी शहराच्या ठिकाणी. आता कोणत्या कोणत्या कार्यालयातील लोकांना तुम्ही महसूल सहाय्यक म्हणून जे आहे तर ते म्हणू शकतात? बघा, जे काही जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत महसूल विभागाचे कर्मचारी असतात, तर या कर्मचाऱ्यांना आपण काय म्हणतो, किती आहे, जसं की महसूल शाखा, कुळ वहिवाट शाखा, सामान्य शाखा, लेखा शाखा, आस्थापना, जिल्हा नियंत्रण कक्ष, उपचिटणीस शाखा, पुनर्वसन शाखा, भूसंपादन, गौण खनिज शाखा, रोजगार हमी योजना, संजय गांधी निराधार शाखा. तर याच्यामध्ये जे काही लिपिक काम करतात, तर या लिपिकला लिपिक नाही म्हणायचं, या लिपिकला म्हणायचं महसूल सहाय्यक. महसूल सहाय्यक हे नाव म्हणायचंय त्यांना. आलं लक्षात तुम्हाला? महसूल सहाय्यक हे नाव लावण्याची जबाबदारी म्हणजे लावणं यांनाच येतं. ओके. आता तलाठीची नियुक्तीचे ठिकाण काय असतं? तलाठीचा सज्जा असतो मित्रांनो, सज्जा असतो त्यांचा, साजा असतो. म्हणजे काय, त्याला साजा भाषेत म्हणतात. साजा म्हणजे काय, ते आपण नाही का 2-3 गाव मिळून त्यांना एक जबाबदारी जी आहे तर ते दिलेली असते. जनरली याची पोस्टिंग ग्रामीण भागात असते, ग्रामीण भागात असते. आणि जे महसूल सहाय्यक आहे त्याची पोस्टिंग ही शहरी भागात असते. हा थोडासा फरक आहे, जास्त शहरी भागात असते त्याची, काही ग्रामीण भागात हे पद येत नाही ते. तर याची ड्युटी, तलाठीची मोस्ट ऑफ द ड्युटी ही ग्रामीण भागातच राहते, पण शहरात पण तलाठी असतो, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने त्याची कामं असतात. बघा, पात्रता, दोघांसाठी पात्रता काय माहिती पाहिजे का? पदवी कंप्लीट पाहिजे. मग ती कोणत्याही शाखेतून असो तरी चालते, त्याला काही संबंध नाही. दोघांसाठी पात्रता पदवी जी आहे तर ती असते. पगार किती असतो? पगारामध्ये डिफरन्स आहे बरं का दोघांच्या, त्याच्यामुळे बराच फरक पडतो. तलाठीचा पगार हा 2 श्रेणी जास्त आहे. तलाठीचा पगार आहे एस सेट 25,500 ते 81,100. आणि महसूल सहाय्यक याला लिपिकचाच पगार दिला जातो, याला काही विशेष असा पगार दिला जात नाही. याला S6 चा पगार 19,900 ते 63,200 एवढा पगार पाहायला मिळतो. जवळपास 2 श्रेणींचा फरक आहे मित्रांनो, 2 श्रेणींचा फरक आहे. हा नंबर जेवढा मोठा राहतो ना, तेवढं त्या व्यक्तीचं पेमेंट हे जास्त राहतं. आलं लक्षात? मग तलाठीचं पेमेंट हे जास्त राहतं. नेमकं किती जास्त राहतं? फॉर एक्झाम्पल, तलाठी हा जर ग्रामीण भागात असेल, झेड सिटी मध्ये असेल, तर त्याला इन हँड 40,000 रुपये, टोटल वेतन 10,000 रुपये, 50,000 रुपये, 10,000 रुपये कपात केली जातात आणि अकाउंट मध्ये त्याचे 40,000 येतात. टोटल त्याचा 50,000 पगार आहे. 10,000 कापून घेतात ते, कारण की ते पेन्शनसाठी तुम्हाला रिटायर जेव्हा होतात पेन्शन देण्यासाठी कामात येतात ते पैसे. पण इन हँड जर पाहिलं, तलाठीला 40,000 रुपये मिळतात, ग्रामीण भागाचा असेल तरी. आता जनरली महसूल सहाय्यक यांची ड्युटी बघा, एक्स सिटी मध्ये असू शकते, वाय सिटी मध्ये असू शकते, झेड सिटी मध्ये असू शकते. जर तो एक्स सिटी मध्ये असेल तर 35,000 रुपये इन हँड येईल, वाय सिटी मध्ये असेल तर 33,000 रुपये येईल, आणि जर एकदम म्हणजे छोट्या शहरात असेल तर त्याला 30-31,000 रुपये. बघा, इथं 31,000 रुपये जे आहेत तर त्याला पडेल. जवळपास 10,000 रुपयांचा दोघांच्या सॅलरीमध्ये डिफरन्स आहे इन हँडचा. मग सॅलरीमध्ये पाहायला झालं तर तलाठी हे पद बेस्ट पोस्ट जे आहे तर ते ठरते. परंतु जर तुम्ही पोस्टिंग जर पाहिली, पोस्टिंग की नोकरीचं ठिकाण कोणते, तर त्यावेळी मात्र महसूल सहाय्यक हे थोडं वरचढ ठरतं तलाठीपेक्षा. पुढे आता प्रमोशन हे फार महत्वाचं. बघा, तलाठी याचं प्रमोशन हे S8 वर असतं, तो S12 वर जातो. हा पण मंडल अधिकारी गट कचा असतो. त्याच्यानंतर गट ब वरून डायरेक्ट तो गट ब राजपत्रित बनून जातो. आणि शेवटी त्याचं प्रमोशन हे तहसीलदार म्हणून जे आहे तर ते होतं, जिथं त्याला S19 हा क्लास 1 गॅजेटेड पोस्ट आहे. हे तलाठीचं प्रमोशन जे आहे तर ते होतं. आता सेम प्रमोशन महसूल सहाय्यकचं पण होतं. लक्षात घ्या, महसूल सहाय्यकचं प्रमोशन हे हेड क्लर्क म्हणजे याच्यावरचं वरिष्ठ लिपिक, अव्वल कारकून याला जे आहे तर ते होतं. त्याच्यानंतर तो जातो नायब तहसीलदारला आणि त्याच्यानंतर तहसीलदारला. तुम्ही जर पाहिलं ही स्टेप मध्ये, बघा ही स्टेप मध्ये जे आहे तर ते वेगळं प्रमोशन मिळतं याला, अव्वल कारकूनचं, महसूल सहाय्यकला, महसूल सहाय्यकला. परंतु याच्या पुढचं प्रमोशन दोघांचं सारखं आहे म्हणून मी कम्पेअर केलं. नाहीतर कम्पेअरचा असे व्हिडिओ बनवायला गेले तर 1,000 व्हिडिओ बनतील, पण त्याला कम्पेअर करून काही फायदा आहे का मित्रांनो? कम्पेअर अशा गोष्टींमध्येच करावं लागतं जिथं आपल्याला कन्फ्युजन आहे. कन्फ्युजनच्याच गोष्टी कम्पेअर कराव्या लागतात, नाही तर व्हिडिओ बनवायचं म्हणून व्हिडिओ बनवत नाही. कारण की दोघांचं प्रमोशनच्या स्टेप्स नंतर सारखाच येतात, एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करावं लागतं. म्हणून मी हे दोन्ही पद जे आहेत तर ते कम्पेअर तुमच्यासाठी करून दिलेले आहे. आता तलाठीच्या कामाचा काय फरक असतो आणि महसूल सहाय्यकच्या कामाचा काय फरक असतो? बघा, तलाठीचं काम म्हटलं तर 7/12 आला, 8A उतारा आला. त्याच्यानंतर याचं काम असतं जमीनशी संबंधित, जमीन वगैरे, ते नावावर वारसा नोंद वगैरे, या सगळ्या गोष्टीचं काम कोण करतं? तलाठीकडे हे सगळे कामं जे आहेत तर ते असतात. आलं लक्षात?
आणि दोन्हीही राज्याच्या महसूल विभागातच काम करतात. म्हणजे एकाच डिपार्टमेंटमध्ये दोघे जे आहे तर ते आपल्याला काम करायला भेटतात. दोघांची श्रेणी गट काय, दोन्ही पण क्लास 3 पोस्ट आहे. ग्रुप सी ची पोस्ट जी आहे तर ती पाहायला मिळते. महसूल सहाय्यक मध्ये काय असतं, जो काही रेव्हेन्यू असिस्टंट असतो त्याला कार्यालयातच बसून जावं लागतं. बघा हा जो जॉब आहे ना, हा तलाठीचा जॉब फील्ड वर्क पण आहे. फील्ड वर्क आणि ऑफिस वर्क दोन्ही आहे. फील्ड आणि ऑफिस दोन्ही. परंतु महसूल सहाय्यकला 100% ऑफिस आहे, काही बाहेर जायची गरज पडत नाही त्याला. 100% ऑफिस आहे. तुम्हाला जर एकदम निवांत जॉब पाहिजे असेल, पुढची तयारी करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला महसूल सहाय्यक ही बेस्ट पोस्ट आहे. परंतु तुम्हाला आतापासूनच पगार पाहिजे, मान सन्मान पाहिजे, तर ही तलाठी थोडी मान सन्मान मध्ये वरती ठरते. ग्रामीण भागात जर 2 लोक गेले एका लग्नात आणि तिथे एकच खुर्ची असेल तर लोक कोणाला बसायला देतील माहितीये का? तलाठीला बसायला देतील. तलाठीचा मानपान थोडा जास्त राहतो, म्हणून तलाठीला थोडासा मान सन्मान प्रतिष्ठा ही जास्त मिळते महसूल सहाय्यक पेक्षा. आता महसूल सहाय्यकाला बघा, याची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसीलदार इथं होते. त्याचं कामकाज विविध शाखांमध्ये होतो. वरिष्ठांना माहिती देणे, फाईल्स देणे, ते बिल बनवणे, डेस्क जॉब, फाईल्स इकडनं तिकडनं करणे, टायपिंग करून देणे, ड्राफ्ट बनवून देणे, ते सगळे कामं जे काय असतात तर ते सर्व कामं ऑफिसचे रिलेटेड कामं याला करावे लागतात. यांची निवड प्रक्रिया कशी असते दोघांसाठी? आता या वर्षी खूप चांगलं झालेलं आहे. आधी असं नव्हतं मित्रांनो. आधी तलाठीची वेगळी द्यावी लागायची आणि महसूल सहाय्यकची वेगळी परीक्षा होती. आता याच्यासाठी एकच परीक्षा द्यायची आपल्याला, ती म्हणजे एमपीएससी गटक नावाची. एमपीएससी गटक आता सध्या 2026 मध्ये दोघांच्या जाहिराती आलेल्या आहेत, म्हणजे ते एक चांगली गोष्ट आहे. याच्या निवड प्रक्रियेचा जो पहिला जो टप्पा आहे तर त्याच्यामध्ये असते पूर्व परीक्षा. काय असते? पूर्व परीक्षा असते. ही पूर्व परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला बोलवलं जातं मुख्य परीक्षेला. मुख्य परीक्षेला. आता याच्या आधी काय होतं, महसूल सहाय्यकला मागच्या वर्षापर्यंत स्किल टेस्ट पण द्यावी लागायची. आता स्किल टेस्ट नाहीये, फक्त 2च टप्पे आहेत. पूर्व परीक्षा द्यायची, पास व्हायचं. मुख्य परीक्षा द्यायची, पास व्हायचं आणि डायरेक्ट जॉईन व्हायचं डिपार्टमेंटला. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला गुण कराल तेव्हा तुमच्याजवळ चॉईस असेल मित्रांनो, निवड करावी लागेल तुम्हाला. त्यावेळी मग तुम्ही तलाठी निवडू शकतात, महसूल सहाय्यक निवडू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो प्रेफरन्स वाटेल तो तुम्ही निवडू शकतात. पूर्व परीक्षेमध्ये एक पॅटर्न आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न, 100 गुण, पदवी लेवलचे म्हणजे थोडे अवघड प्रश्न असतात, मराठी इंग्रजी, आणि 1च तास वेळ मिळतो. तो खूप मोठा ड्रॉबॅक याचा. 1 तासामध्ये डायरेक्टली तुम्हाला खेळावं लागतं. एमसीक्यू पॅटर्न असतो, 4 पर्याय जे आहेत तर ते आलेले असतात. याच्यामध्ये जवळपास 8 एवढे विषय पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी हे सर्व विषय पाहायला मिळतात. सोबत इथं जय माता दी कार्यकर्तेवाले जास्त पुढे जाऊ नये म्हणून इथं 1/4 पण लावून ठेवतात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. 4 जर प्रश्न चुकले तर 1चे गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नातून चुकीच्या उत्तरातून 0.25 गुण हे जे आहेत तर ते वजा केले जातात. आता मित्रांनो, ही जी तलाठी भरती किंवा महसूल सहाय्यक होणार आहे याची संपूर्ण तयारी करून जे आपण बॅच मध्ये घेतो, त्या बॅचच्या प्रत्येक उमेदवाराला आपण या ज्या पीडीएफ आहेत तर त्या फ्री मध्ये देणार आहोत. म्हणजे या नोट्स आहेत मित्रांनो, म्हणजे विषयाची तयारी करायची तुम्हाला गरजच नाही, काही मार्केटमधनं काहीच क्लास नोट्स वगैरे घ्यायचे नाही. सर्व क्लास नोट्स तुमच्यासाठी या अशा पद्धतीने आपण तयार करून दिले आहेत, म्हणजे प्रॉपर डीटीपी करून दिलेले आहेत. फक्त तुम्हाला प्रिंट काढायची, तुम्ही झेरॉक्सच्या दुकानावर जायचं, ही पीडीएफ द्यायची, प्रिंट काढायचं आणि अभ्यासाला लागायचं. पुढे बघा, ह्या इंडियन पॉलिटीच्या नोट्स आहेत, प्रॉपर एकदम शॉर्ट मध्ये जे काही महत्वाचं आहे ते लगेच बघा. इथं पीवायक्यू दिसेल तुम्हाला, हे अशा पद्धतीने बघा. हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. करंट अफेअर्स पण देणार आहोत बघा. करंट अफेअर्स ऑलरेडी आपण 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2026 बाकीचे मंच जे काही असतील तर त्याचे छोट्या छोट्या पीडीएफ तुम्हाला भविष्यात जे आहेत तर ते मिळून जातील. बघा प्रॉपर, हे बघा प्रॉपर सर्व नोट्स, म्हणजे तुम्हाला बाहेर काहीच घेण्याची गरज पडणार नाही. या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. सोबत जे विद्यार्थी बॅचलर आहेत तर त्यांच्यासाठी काय, त्यांनी वेगळे पैसे पेड करायचे का नाही, तुम्हाला या सर्व नोट्स फ्री मध्ये मिळतील. फ्री मध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त इग्नेट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, जी आपली तलाठीची बॅच आहे तिथं जायचंय आणि तिथं तुम्हाला एमपीएससी फ्री नोट्स तुम्हाला तिथे दिसतील. डायरेक्टली या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकतात, प्रिंट मारू शकतात आणि अभ्यास करू शकतात. तुमच्यासाठी एवढं सर्व काही मिळतंय मित्रांनो, तर तुम्ही अभ्यास हा प्रॉपरली आता जो आहे तो केलाच पाहिजे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात, हा 200 गुण आणि 200 गुण. तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे, तुम्हाला जी ड्रीम पोस्ट पाहिजे तर ती कशाने भेटणार आहे, या 400 गुणांमध्ये तुम्ही किती टॉपला येतात त्याच्यानुसार ठरणार आहे. या 400 मध्ये बघा, मराठी इंग्रजी हा पेपर 1 ला आणि त्याच्यानंतर पेपर 2 ला जीएस आणि रिझनिंग. बघा हे सर्व अभ्यासक्रम आहे, हा सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण शेअर केलेला आहे. आता
तुमची बेस्ट पोस्ट कोणती, तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की सांगा. आता पगार जर मी म्हटला, पगार कोणाला जास्त, तर पगारला तलाठी बेस्ट आहे. तलाठी बेस्ट आहे, पगार जास्त आहे ना, 10,000 रुपये जास्त आहे, तो जास्तच पगार करणार आहे. पोस्टिंगला महसूल सहाय्यक पुढे मित्रांनो. कामाचे स्वरूप, काम जर तुम्हाला कमी पाहिजे असेल, कमी ताणतणाव, तर महसूल सहाय्यक बेस्ट आहे. महसूल सहाय्यक. पण तुम्हाला एकदम काम करायची आवड आहे, ग्रामीण भागात आवड आहे, शेतीची आवड आहे, तर त्यावेळी तुम्ही तलाठी घेऊ शकतात. तुम्हाला 100% ऑफिस जॉब पाहिजे असेल, ऑफिस जॉब म्हणजे ऑफिसला जायचं दररोज व्यवस्थित, तर त्यावेळी तुम्ही महसूल सहाय्यक हे जे आहेत तर ती पोस्ट इथे घेतली पाहिजे. तुम्हाला फिरायला आवडतं, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडते, तर त्यावेळी तुम्ही तलाठी पोस्ट जी आहे तर ती घेऊ शकतात. तुम्हाला भविष्यात पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर महसूल सहाय्यक ही खूप चांगली जी आहे तर ती पोस्ट आहे. आता तुम्हाला नेमकी कोणती पोस्ट आवडते तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपली तलाठी भरतीची जी बॅच आहे याच्यामध्येच तुमची महसूल सहाय्यकची पण तयारी होणार आहे, कारण की एकच प्रिलिम होणार आहे. हे सर्व 2,999 मध्ये तुम्ही आपल्या नोट्स पाहिल्या. टेस्ट 5 ऑफलाईन घेणार आहोत, सोबत 1000 पेक्षा जास्त टेस्ट ऍप मध्ये होणार आहेत. तुमच्या स्टेट बोर्डची बॅच, PYQ ची बॅच ही तुम्हाला मोफत मिळणार आहे. सर्व लेक्चर, सर्व विषयांसाठी डेडिकेटेड फॅकल्टी, सेपरेट फॅकल्टी, एकच मास्तर सगळे विषय काही इथं शिकवत नाही. प्रत्येक इथं एक्सपर्ट आहे, प्रत्येकाने PYQ अनालिसिस केलेले, प्रत्येकाला माहिती आहे कोणते टॉपिक येणार आहे. कमी वेळेत तुमची चांगल्यात चांगली तयारी या बॅच मधून होणार आहे. म्हणून तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.